दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खटाव तालुक्यामध्ये मी सध्या आहे। सध्या या ठिकाणी जे नेर तलाव आहे, या नेर तलावाच्या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर या नेर तलावाचं पूर्ण क्षेत्र जे आहे ते पाण्यानं भरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। सांडव्यावरून या नेर तलावाचं पाणी जे आहे ते आता ओसंडून वाहत आहे। खरं तर अर्ध्या TMCच्या जवळपास हा नेर तलाव आहे। दरवर्षी हाच तलाव जवळपास ऑक्टोबर महिन्यापर्यंत ओव्हरफ्लो होतो मुसळधार पावसामुळे। मात्र यावेळी मे महिन्यातच हा जो तलाव आहे तो ओसंडून वाहू लागलेला आहे। सिंचनाचा विषय असेल किंवा पिण्याच्या पाण्याचा विषय असेल, यावर बरंचसं गणित जे आहे ते या नेर तलावाच्यावर अवलंबून असतं या भागातलं। त्यामुळं सध्या जर पाहिलं तर हा तलाव हा पूर्णपणे ओसंडून वाहू लागलेला आहे। आणि आता सध्या जर पाहिलं तर या भागामध्ये अनेक हौशी जे पर्यटक आहेत ते देखील या ठिकाणी फोटो सेशन करण्यासाठी आवर्जून हा ओव्हरफ्लो पाहण्यासाठी या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत। मागील आठवडाभरात मुसळधार असा पाऊस जो आहे तो खटाव आणि मान तालुक्यामध्ये झालेला आहे। आणि यामुळं या भागातील जवळपास बंधारे असतील किंवा तलाव असेल, हे सर्वच या ठिकाणी ओसंडून वाहताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन विशाल रायपुरेसह संतोष नलावडे, TV9 मराठी, नेर तलाव, सातारा।